आणि आता बातमी पुण्यामधून। पुण्यामध्ये पुन्हा एकदा 77 ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आलाय। 15,70,000ऐवजी 70,000चा ऐवज देखील जप्त करण्यात आलाय। हुसेन खान, फैजान शेखला या संदर्भात अटक करण्यात आली। गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे। पुण्यामधलं हे एक आणखीन प्रकरण समोर येत आहे। 77 ग्रॅम ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आलाय। पुण्यामधलं हे प्रकरण समोर येत आहे। पुण्यामध्ये ही घटना घडली आहे। पोलिसांनी ही कारवाई केली। एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलाय। हुसेन खान आणि फैजान शेखला या संदर्भात बेड्या ठोकण्यात आल्या। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आत्ता माझ्यासोबत आहेत। रोहन, एकूणच हा संपूर्ण प्रकार काय आहे? पुन्हा एक ड्रग्जचा साठा पुण्यात सापडतोय। अगदी बरोबर आहे। खरं तर काल देखील अशाच प्रकारचं ड्रग्ज जे आहे ते पुणे पोलिसांना सापडलेलं होतं आणि आज देखील अशाच प्रकारचं एका ठिकाणी पेट्रोलिंग करत असताना पुणे पोलिसांना एका व्यक्तीवरती संशय आला, दोघांवरती संशय आला आणि त्याला जे आहे ते त्याच्याकडून चौकशी केली असता त्याच्याकडे जवळपास 77 ग्रॅम मेफेड्रोन जे आहे ते सापडलेलं आहे। गुन्हे शाखेने ही संपूर्ण कारवाई जी आहे ती केलेली आहे आणि यामध्ये जवळपास 15,70,000 रुपयांचा ऐवज देखील पुण्यातल्या गुन्हे शाखेने हस्तगत केलेला आहे। जवळपास 15 लाखाचं हे सगळं जे आहे ते ऐवज आहे। तर यामध्ये हुसेन खान आणि फैजान शेख या दोन्ही आरोपींना जे आहे ते पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि हे दोघं जणही कोंढवाच्या परिसरामध्ये राहण्यास असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती पुणे पोलिसांना मिळालेली आहे। आणि आता जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न जे उपस्थित होत आहेत ते प्रश्न म्हणजे सातत्याने मागील काही दिवसांपासून ड्रग्ज जे आहे, मेफेड्रॉन जे आहे ते शहरामध्ये सापडत आहे। खरं तर ललित पाटील प्रकरणानंतर काहीसं या ड्रग्सवरती कंट्रोल जो आहे तो पुणे पोलिसांनी मिळवलेला होता, परंतु आता बरेच दिवस उलटून गेल्यानंतर आता पुन्हा एकदा शहरामध्ये बाहेरून मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्सचे साठे येत आहेत की काय हा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय। धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी।